आज दिनांक 20/8/2025 रोजी 9:15 वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव येथे कॉल दिलेला आहे का अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलॅप्स झालेली आहे. त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंब टर्नआउट झाला. घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत. त्यामुळे आम्ही इतर केंद्राची मदत घेतली. 3 बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोचले होते. आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम स्टार्टला जेव्हा ते वरती गेले 2 मजली इमारत होती, RCC बांधकाम होतं. त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे. आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत. आणि अशा सर्व लोकांना जवळपास 7 लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. किती लोक होते? सततधार पाऊस चालू आहे. ते त्याच्यामध्ये पावसाचं पाणी मुरून एका वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेलं असेल. त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलॅप्स झालेला आहे. त्याच्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. ये जूना नासिक का एरिया है, कड़काली एरिया। यहाँ पर 9 बजे एक 2 मंजिले की बिल्डिंग, ये ज़्यादा पुरानी भी नहीं थी और ऐसा बोला जाएगा उसको तो तकरीबन 10-1 साल पहले की थी, लेकिन पता नहीं कैसे कि ये बारिश की वजह से ढसल गई, जिसके अंदर 2 फैमिलीज रहती थी और 2 फैमिलीज के अंदर टोटल 7-8 लोग थे, जिनको सुखरूप निकाल लिया गया। अभी सब सिविल हॉस्पिटल में है और ज़्यादा हेड इंजरी नहीं है, मतलब नॉर्मल इंजरी है।